नमस्कार मंडळी, आज आपण कारमधूनच अमेरिकेची सैर करूया आणि पेन्सिल्व्हेनिया लँकेस्टर टू डेलावेअरला, जो डेलावेअर स्टेट आहे तिथे महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत. आणि संपूर्ण व्हिडिओ हा चित्रीकरण मी पूर्ण कारमधून केलेला आहे, कारण इथे गाडी थांबवून असं चित्रीकरण करता येत नाही, परमिशनच नाही तशी. आणि तुम्हाला जर थांबवायची असेल तर एक्झिटला जाऊन आणि मग ते थोडेसे असे ठेवलेलं असतं, तिकडे पार्क असतात, तिथे जाऊन तुम्ही बसू शकता, पण रोडवर असतं तुम्ही गाडी तिथे थांबवू शकत नाही. तर हे आहे, सकाळचं वातावरण आहे आणि दिवस पूर्ण मायनस टेम्परेचरच आहे हे, आणि सगळं धोका आहे, ऊन असं आता बरेच दिवस, आता थंडी, आता तिकडे बर्फ पडायचा टाइम झालेला आहे. त्यामुळे हा जो एरिया आहे पूर्ण लँकेस्टर पासनं डेलावेअर पर्यंत पूर्ण शेतकरी लोकांचा एरिया आहे. इथे मका आणि सोयाबीन ह्याचं पीक घेतात आणि एक्सपोर्ट करतात, सगळं एक्सपोर्ट होतं. आणि चीज छान प्रकारे मिळतं, बटर चीज हे खूप प्रकारे हे चांगल्या प्रकारचं मिळतं. आणि संपूर्ण हे शेतीप्रधान लोक आहेत, आणि हे लोक अमिश म्हणजे डच लोक आहेत ही. आणि ही लोक फक्त अमेरिकेमध्ये हा एकच एरिया असा आहे की इथे लोक घरात कपडे धुतात, घरात लाईट वापरत नाही, स्वतःच साबण पासून प्रत्येक इंधन हे घरी बनवतात. पैशाने खूप श्रीमंत असतात, पण परंपरा जोपासतात. त्याने त्यांच्या मुलांना ते ऑप्शन देतात की तुम्ही पुढे जाऊ शकता, पण अजूनही ती मुलं ही परंपरा जोपासतात. त्यांचा पोशाख तुम्हाला पुढे दिसेल, ते गाडी पण कारचाही वापर नाही करत, ते बग्गीमध्ये फिरतात. आणि त्यांचा पोशाख जो पूर्वीचे ब्रिटिश इंग्रज लोक होते त्यांचा जो पोशाख होता तसाच त्यांचा पोशाख आहे. थोडा बग्गी रस्त्याला मला दिसल्या, त्याचं मी चित्रीकरण केलेलं आहे. एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे की अमेरिकेचे जे डच लोक आहेत त्यांचा पोशाख कसा आहे. बघा, महालक्ष्मीचं हे मंदिर आहे, तिकडे मंदिराचं मी हे चित्रीकरण केलेलं आहे. खूप छान मंदिर आहे, त्यात थोडस ते आलेलं आहे, मी चित्रीकरण केलेलं आहे, सॉरी. आणि बघा, आता कारमधूनच असं आम्ही सगळं व्हिडिओ मी घेत होते, आणि मध्येच एक नदी येते, आणि पूर्ण वातावरण बघा, पूर्ण कुठेच तुम्हाला ऊन दिसणार नाही. आणि किती माणसं दिसली बघा, इतका मोठा व्हिडिओ माझा, आता जवळजवळ 3 मिनिटाचा मी व्हिडिओ झाला माझा. एकही माणसं तुम्हाला अमेरिकेमध्ये रस्त्याला कोणी दिसणार नाही. तुम्हाला कार भरपूर दिसतील, घरं दिसतील, पण माणसं दिसणार नाही. आता पुढे तुम्हाला घराच्या बाहेर मोठे मोठे असे कंपनी जशी दिसते ना, तसे त्यांचे गोडाऊन आहेत, शेतकरी लोकांचे धान्य साठवायचे गोडाऊन शेत. आणि ह्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे की आजही, आज आता इतकं पुढे गेलेलं आहे अमेरिका, आजही ते बग्गीचाच वापर करतात, ते कार आणि कसलाच वापर करत नाही. सगळं घरात ही लाईट मिळते केरोसिनने, किंवा ते इंधन जे आहेत जळवण्याचे ते घरी बनवतात, आणि त्याने ते लाईट घरात घेतात म्हणजे. आणि ही बग्गीला पण जे पूर्वी सायकलला जो डायनामा असायचा ना, तसा तो बग्गीला लागलेला असतो. तुम्ही पुढे पहा, आणि हे बघा, ही नदी आहे, आणि त्या नदीचंच पाणी त्यांना शेतकऱ्यांना पुरवलं जातं. आणि असा छान असं हे शेतीप्रधान इतकं एवढा एरिया आहे ना, तो पूर्ण मी आज चित्रीकरण केलेला आहे. आता समोर बघा, ही बग्गी आहे, ह्यामध्ये ते बसून घोडा असतात, आणि ह्या बग्गीने हे कुठेही जातात, ते प्रवास त्याने बग्गीनेच करतात. त्यांना कार वगैरे ते वापरत नाही. आणि त्यांचा इतका छान असा हॅटवाला जो पोशाख असतो. आणि लेडीजचा पण एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, जो प्रेसिडेंटचा बंगला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्या स्पीच देताना आहे लेडी, तो त्यांचा पोशाख आहे, तसा पोशाख ते लोक घातलेला असतो त्या लोकांनी. आणि आता हे समोर बघा, हे ह्या लोकांचे, शेतकरी लोकांचे हे गोडाऊन आहेत. ह्या गोडाऊन मध्ये ते सगळं धान्य साठवून ठेवतात. आणि बघा, काही ठिकाणी तुम्हाला कपडेही वाळत घातलेले दिसतील, कारण हा जो एरिया आहे ना, हा डच लोकांचा, जे इकडले लोक आहे. इकडे पण बग्गी दिसली बघा, हे बघा, ही पुन्हा ही बग्गी आलेली, अशा बग्गी अशा फिरत असतात रस्त्याला, आणि ह्यानेच ते प्रवास करत असतात. आणि हे लोक कपडे घरी धुतात, साबण स्वतः बनवतात.
बघा ही बग्गी जात आहे, त्याचं बॅक साईडचं ओपन आहे, त्यामध्ये एक कपल आहे आणि त्यांनी प्रॉपर त्यांचा पोशाख केलेला आहे, फॉर्मर आणि हॅट लावून, आणि त्या लेडीने त्यांचा पोशाख घातलेला आहे. बघा हे समोर दिसते, हे कंपनी सारखं दिसते, हे त्यांचं धान्य साठवण्याचं किंवा दूध धान्य साठवण्याचं हे सगळं हे बनवलेलं असतं. आणि हे शेतकऱ्यांची ही अशी घरं, आणि यांची शेती हेक्टर, कितीतरी हेक्टर अशी शेती आहे. संपूर्ण आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल ही शेतीच आहे. मका होता, तो मका काढलेला आहे. सोयाबीन आणि मका, अगोदर मका आणि सोयाबीनचं आम्ही एकदा आलो होतो तेव्हा सगळं तिकडे त्या साईडला सोयाबीन आणि मका होता. आता हे बर्फ पडणार, त्यामुळे आणि त्याचं ते पीक झालेलं आहे, तर ते काढून घेतलेलं आहे त्याला.
बऱ्याच ठिकाणी क्रिसमस आहे तर क्रिसमसचं लोकांनी घराच्या बाहेर असं मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे बघा. अशा पद्धतीने हे बघा असं क्रिसमसचं. आता क्रिसमसचं डेकोरेशनचं सगळं चालू आहे आता इथे. आता एक दिवस मी तोही व्हिडिओ बनवेल रात्रीच्या टायमिंगला. आणि अशीच मी ही संपूर्ण रोड जर्नी दाखवली तुम्हाला. संपूर्ण रोडवरनं चित्रीकरण केलेला हा व्हिडिओ आहे. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. आणि मध्ये मध्ये मी आवाज दिलेला आहे, सगळीकडे आवाज नाही दिला. आणि सगळं हे अमेरिकेचं दृश्य. कुठेच तुम्हाला माणसं दिसली का बघा, कुठेच माणसं नाही. तुम्हाला कार भरपूर दिसल्या असतील पण माणसं दिसली नाही. आणि सगळी झाडाची बघा सगळी पालवी निघून गेलेली आहे, कारण आता हा बर्फ पडणार. ती झाडं मेलेली नाही, जिवंत झाड आहे. पण ती झाडं पुन्हा जेव्हा बर्फाचा सीझन संपतो तेव्हा पुन्हा आपोआप याला एक मार्च नंतर याला थोडी थोडी पालवी यायला सुरुवात होते. आता मंडळी आम्ही हा आमचा टर्न घेतला आणि आता आमच्या घराजवळ आम्ही आलो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.